आज आनंद नगरी भरलेले आहेत आणि आनंद नगरी कशासाठी असती ते आपण सरांना, त्याचे फायदे काय ते आपण सरांना विचारू। नमस्कार। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामगाव येथे आनंद नगरीचा उत्सव संपन्न होत आहे। या उत्सवात सर्व विद्यार्थ्यांनी तसेच पालक वर्गाने सहभाग घेतलेला आहे। मोठ्या संख्येने आपण पाहतो, मोठ्या संख्येने पालक वर्ग यामध्ये सहभागी झालेला आहे। आमची शाळा ही ग्रामीण भागात आहे। सर्व विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि शेतकरी हा धान्य पिकवतो, परंतु त्याला ते विकता येत नाही आणि त्याच प्रकारचं विद्यार्थ्यांनाही की आपण पिकवत असलेला माल, शेतकरी पिकवत असलेला माल हा विकावा कसा याचा सुद्धा प्रशिक्षण आणि एक त्यांना त्याची ज्ञान व्हावं या उद्देशाने आज आपण पाहतो इथं की विद्यार्थ्यांनी आपल्या शेतात पिकणारा हरभरा हा सुद्धा इथं विक्रीसाठी मांडलेला आहे। काही विद्यार्थ्यांनी बोर सुद्धा आणलेले आहेत। हात पहा, आमच्या शाळेतील विद्यार्थी त्याच्याकडे बोरीचे झाड आहेत आणि वाळलेले बोर त्यांनी नंतर ते वाळलेल्या बोरापासून बोरकूट तयार करून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विक्रीसाठी ठेवलेले आहे। म्हणजे की जे शेतकऱ्याने पिकवले ते त्या मुलांनी व्यवहारामध्ये किंवा जे बोर वाळलेले ते बोर पुन्हा त्याच्या प्रक्रिया म्हणजे बोरकूट तयार करून ते विक्रीसाठी मांडलेले आहे। आणि आज पाहतो की या विद्यार्थ्यांनी हे मोठं भांड भरून बोरकूट तयार केले होते आणि ते बोरकूट त्याने विक्री करून त्याला 200 रुपये एवढे प्राप्त झालेले मिळालेले आहेत। म्हणजे 200 रुपये फायदा त्यांनी वाळलेल्या बोराचा त्याच्यावर प्रक्रिया करून म्हणजे बोरकूट तयार करून ते विक्रीसाठी आणलेत। म्हणजे हेच या आनंद नगरीतून आपल्याला सांगायचे विद्यार्थ्यांना की आपण पिकवलेला माल हा विकायचा कसा याचं सुद्धा एक ज्ञान या आनंद नगरीतून विद्यार्थ्यांना मिळत आहे। आज पाहतो आपण की अनेकशे पालक सुद्धा या असे आमच्या आनंद नगरी सहभागीतले पालक आहेत की शेतकऱ्यांनी पिकवलेले बोर हे आनंद नगरीमध्ये खरेदी करतायत। आणि तुम्ही केवढ्याला बोर विकत घेतले? ते 10 रुपयाला 4 बोर विकत घेतले आणि या 4 बोराची किंमत 10 रुपये ही शेतकऱ्याला जर ते बाजारात विक्रीसाठी नसते आणले किंवा इथे विद्यार्थ्यांनी आणले नसते तर ते आज या पालकाला सुद्धा खाण्यासाठी मिळाले नसते आणि शेतकऱ्याला सुद्धा की आपण पिकवलेला माल विकायचा कसा याचं सुद्धा ज्ञान मिळालं नसतं। हे ज्ञान हे आमच्या आनंद नगरीतून विद्यार्थ्यांना मिळतंय आणि या आनंद नगरी आयोजित करायचं कारणच हे की विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं, त्याचबरोबर आपण पिकवलेला माल हा विकता यावा यासाठी या आनंद नगरीचं आयोजन आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामगाव येथे करण्यात आलेलं आहे। आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आनंद नगरीचा उत्सव भरला होता आणि आनंद नगरीचे फायदे काय आहेत आज आपण ते सरांना विचारू। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामगव्हाण या ठिकाणी बाल आनंद नगरी साजरी करण्यात येत आहे। आपण पाहतो अगदी लहान वयापासून मुलांना व्यवहार ज्ञान कळावं, व्यवसाय करण्यामागचे फायदे तोटे कळावे, व्यवसाय कशा पद्धतीने करावा, एखादी वस्तू विक्री करण्यासाठी ती वस्तू विक्री करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं त्या वस्तूची जाहिरात करावी लागेल हे सगळं आपल्याला या आजच्या आनंद नगरीमधून समजत आहे। विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। आपण पाहू शकता अगदी जे छोटे मुलं आहेत, पहिली दुसरीतले मुलं, त्यांनी सुद्धा या ठिकाणी आनंद नगरीमध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि पाहू शकता शेतीमधील जो माल आहे जो अगदी पौष्टिक आहे, हिरवा चना म्हणतो आपण त्याला, तो सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणलेला आहे। आणि आजच्या आनंद नगरीमधून सर्वांना आनंद झालेला आहे। आज आपण पाहू शकता की या ठिकाणी गावातील अनेक नागरिक या आनंद नगरीमध्ये सहभाग घेत आहेत आणि महिला पालक सुद्धा आपण पाहू शकता
बाळासाहेब इंगोले या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर पालक आहेत आमचे अतिशय जिव्हाळ्याचे पालक, शाळेसाठी सतत सहकार्य करणारे असे आदरणीय श्री गुंगे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. किती रुपये आले? घरचे हरभरे त्याचे पुतळे केल्यानंतर जे 10 रुपये किलो हरभरा आहे त्याचे 10 रुपये प्लेट कसे केले जातो हे सरांनी त्यांना शिकून चांगलं एक काम केलेलं आहे. त्यांचे ते पुढचं व्यावसायिक त्यांची जपलेली आहे. धन्यवाद सर. रामगाव या ठिकाणी आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या शाळेमध्ये हा अभिनव उपक्रम या ठिकाणी विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती, गावकरी आणि आमचे शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफ यांच्या वतीनं या ठिकाणी हा अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे. या ठिकाणी आज या आनंद नगरीच्या निमित्तानं या ठिकाणी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपापले जे स्टॉल आहेत ते स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत आणि याच्यामधून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावं, व्यवहार ज्ञानातून त्यांना 4 पैसे कसे मिळता येईल, नफा तोटा या गोष्टी त्यांना समजाव्या आणि त्याचबरोबर त्यांना त्या ठिकाणी त्याचा आनंदही घेता यावा या उद्देशाने या आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी यासाठी ज्या महिला आहेत, पुरुष मंडळी आहेत यांचा सुद्धा या ठिकाणी अतिशय मोठा सहभाग या ठिकाणी या आंदोलनात आहे. या शालेय परिसरामध्ये या आनंद नगरीमध्ये वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते पदार्थ विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. या ठिकाणी काही रानमेवासारखे असतील, काही घरगुती जे पदार्थ आहेत त्याच्यापासून तयार केलेले असतील व काही जे आजकाल आपण विशिष्ट पदार्थ म्हणतो जे जिभेला आपल्याला चांगले वाटतात असे पदार्थ सुद्धा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आणलेले आणि अगदी माफक दरामध्ये, महागाईच्या जमान्यामध्ये माफक दरामध्ये आम्ही विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत. या ठिकाणी आमचे सहकारी दीपकराव गुंगे यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा उपक्रम या सोशल मीडियाच्या माध्यमातून दरवर्षी प्रकाशित होतोय. त्याबद्दल त्यांचे मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आमचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सर्व सन्माननीय सदस्य यांचं सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लागतं आणि सर्व गावकऱ्यांचं मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. आज आपल्या शाळेमध्ये आनंद नगरी संपन्न होत आहे आणि मागच्या वर्षी पण आनंद नगरी झालती आणि मागच्या वर्षी किती रुपये आलते ते आपण सरांना विचारू. आम्ही आनंद नगरीचा उत्सव हा नेहमी या ठिकाणी येत असतो. प्राथमिक शाळा जिल्हा परिषद रामगाव केंद्र पंगनापुरी तालुका घनसावंगी जिल्हा जालना आणि नक्कीच या ठिकाणी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणे, त्याचबरोबर नफा तोटा सगळ्या आणि मागच्या वेळेस आनंद त्या ठिकाणी 17,000 रुपये हा विद्यार्थ्याचा या ठिकाणी झाला होता. यावर्षी किती होते सर? आणि हा यावर्षी विद्यार्थ्याचा उत्साह, पालकांचा उत्साह, समितीचा उत्साह, गावकरी मंडळीचा उत्साह जर पाहिला तर नक्कीच यावर्षी आम्ही 20-21,000 वरती जाऊ असं हाताशी वाटतंय. थोड्या वेळातच चित्र क्लिअर होणार आहे. तर सर याच्यामध्ये पैसे कमवणं हा विषय लोकांना समजलं पाहिजे. हा विषय असा आहे, आनंद हा विषय म्हणजे काय, गणित नफा तोटा, विद्यार्थ्याचं व्यावहारिक ज्ञान वाढलं पाहिजे आणि विद्यार्थीला कळालं पाहिजे की आपण किती देतो आणि या व्यावहारिक ज्ञानात विद्यार्थी सुदृढ होत असतात. हा दोन्ही उद्देश आहे. म्हणजे एकतर व्यावहारिक ज्ञान वाढलं पाहिजे, त्यांना पैशाची क्रिया कळली पाहिजे, गणिती क्रिया केली पाहिजे, चलन कळलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा संदर्भ या ठिकाणी एकत्रित गोळा होतो. हा दोन्ही उद्देश आहे. धन्यवाद. आपले